हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15, श्लोक क्रमांक 15. अयम सोहमयन्नाहो विभागमिति संत्यज सर्वमात्मेति निश्चित्य निसंकल्प सुखो भव. भावार्थ: हा मी आहे, हा मी नाही असे विभाजन करणे ज्ञानाने जाणून सोडून दे. येथे सर्व काही फक्त आत्माच आहे हे निस्संदेहपूर्वक जाणून कैवल्यानंदी राहा. भाग 1. लहान बाळ जेमतेम 2-3 वर्षाचा असलेला खेळण्यावर मालकी हक्क सांगतो. इतर कोणाला खेळण्यांना हात लावू देत नाही. हळूहळू घरातील इतर वस्तू त्याच्या होतात. घरातील माणसे त्याची होतात. प्रथम अभ्यासाची जागा, मग निजायची खोली आणि नंतर घर त्याचे होते. मोठा झाल्यावर मालमत्ता त्याची होते. हीच भावना गल्लीसाठी, गावासाठी, शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी, समाजासाठी, धर्मासाठी होत जाते. पृथक्करण करणे हा मानवाचा स्वभावच झालेला आहे. तो स्वतःलाही व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणजे अमुक. या सर्वामागे अहंकार भरलेला असतो. त्या अहंकाराला धक्का लागलेला त्याला सहन होत नाही. तो जोपासला गेला तर तो स्वतःला विकायला किंवा फुकट राबवून द्यायलाही तयार होतो. अहंकार दृढ झाल्याची ती किंमत असते. स्वस्तुती आवडत नाही असा विरळा मनुष्य भेटणे अशक्य झालेले आहे. माणसाला श्रीमंतीचा, शिक्षणाचा, सौंदर्याचा, भाषेचा, धर्माचा इत्यादी अनेक प्रकारचा गर्व असतो. त्याची कोणी स्तुती केली की त्याला आकाश ठेंगणे होते. वास्तवात स्वतःला मोठा समजणे म्हणजे एक तर स्वतःची खुजा लोकांशी तुलना केलेली असते किंवा मोठेपण पाहिलेले नसते. स्तुती म्हणजे संकुचित विचारांना देश, काल, परिस्थितीनुसार शब्द भांडाराने दिलेली रंगरंगोटी असते. एका देशातील चांगुलपणाची, सौंदर्याची परिभाषा दुसऱ्या देशात कुचकामी असते. तसेच स्तुती नाईलाज म्हणून किंवा मतलब साधावा म्हणूनही केली जाते. यास्तव इतरांपासून पृथक करणाऱ्या स्तुतीपासून दूर राहावे. बालपणीच देहाची जाण आलेली असते. त्याला काय पाहिजे ते दिले की तब्येत कशी खुश होते. त्यामुळे अजाणपणातच देहभाव उदयाला येतो आणि आपण देह आहोत ही भावना पक्की होते. पुढे जसजसे विचार करायची पात्रता येऊ लागते तसतसे विचारांचे आविष्कार मागे साचू लागतात आणि त्यातून मनाचा जन्म होतो. देह आणि मन यांचा पगडा जीवनावर बसतो. मनाची मनमानी सुरू होते. मनासारखे झाल्यावर छान वाटते आणि आपण मन आहोत हा भावही पक्का होतो. देह आणि मन यांचे चोचले पुरवण्यात स्वार्थ साधला जातो. यात समाजापासून, जगापासून फारकत होते. आत्मसुखाय हीच जीवनाची पद्धत होते. यात स्वची सत्य ओळख दूर राहते. ती कधी मनाला शिवतही नाही. मन महाचलाख असते. मन तो विचार येऊही देत नाही, कारण तो विचार म्हणजे मनाचा घात असतो. बालपणापासूनच संप्रदाय, धर्म, जातपात, संस्कृती, रीतभात, परंपरा, भाषा, घराणे, गल्ली, गाव, राज्य, देश इत्यादींचे संस्कार मनावर पक्के कोरले जातात. मीपणाची व्याख्या आजोबा, आजी, आई वडील, इतर नातेवाईक, आजूबाजूचे लोक यांच्याकडून गिरवली जाते. पुढे ज्ञानाने यातील फोलपणा आकलन झाला तरी ते संस्कार जाता जात नाहीत. त्याविरुद्ध कृती करायला मन तयार होत नाही, हिंमत होत नाही. पर्यावरणाचे महत्त्व पटले तरी धातूचा गणपती बसवायला मन कचरते. तेथे सणांचे अवडंबर दूर करायचा विचारही शांतम पापम वाटतो. विज्ञान तर मोड, तोड, जोड, शोध हाच धंदा करत आहे. अणू, रेणू, परमाणू आणि आता त्यातही इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन असे पृथक्करण झाले आहे. ज्ञानो तंत्रज्ञान तर भौतिक क्रांती घडवीत आहे. लहानपणी माझ्या गावाला पंचक्रोशीत एकच डॉक्टर होते. बारीक सारीक आजार झाला तर घरगुती औषधांनी बरा होत होता. फारच झाले
तरच डॉक्टरांना बोलावणे जायचे. तापापासून बाळणपणापर्यंत सर्व काही तेच करायचे. आता लवकरच डाव्या उजव्या पायांना वेगळा डॉक्टर उपलब्ध होईल. हरिओम.